बऱ्याच कवींनी इथे बऱ्याच विषयांवरती कविता केल्या. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आणि खूप महत्त्वाचा विषय म्हणजे प्रेम. तर ह्या विषयावरची ही कविता, त्याचा थोडासा संदर्भ देतो आणि मग कविता सुरू करूया. नाशिकमधल्या एका कॉलेजमध्ये शिकणारे आपल्या या कवितेचे नायक आणि नायिका. त्याला ती आवडते, पण तिला ते अजून माहीत नाही. त्याचवेळी कॉलेजमधले मित्रमैत्रिणी मिळून एक कोजागिरी निमित्त स्नेहसंमेलन आयोजित करतात. मग बघा पुढे त्या मैफिलीत काय होते ते. तो नभीचा चंद्र सांगे भाव माझ्या अंतरीचा. तो म्हणतोय, तो नभीचा चंद्र सांगे भाव माझ्या अंतरीचा. शिरशिरे रोमांचित होऊन काठ तो गोदावरीचा. शिरशिरे रोमांचित होऊन काठ तो गोदावरीचा. प्रियजनांच्या मैफिलीत शिरकाव होता मज प्रियेचा. तेवढ्यात ती आलेली आहे त्या गॅदरिंगमध्ये. प्रियजनांच्या मैफिलीत शिरकाव होता मज प्रियेचा. गंध द्विगुणित होत असे मग ओंजळीतील मोगऱ्यांचा. गंध द्विगुणित होत असे मग ओंजळीतील मोगऱ्यांचा. पौर्णिमेचा रतिराज तो, रतिराज म्हणजे रात्रीचा राजा चंद्र. पौर्णिमेचा रतिराज तो ताज मिरवी चांदण्यांचा. पौर्णिमेचा रतिराज तो ताज मिरवी चांदण्यांचा. वरमला पाहून तोही मुखचंद्र सुंदर या धरीचा. वरमला पाहून तोही मुखचंद्र सुंदर या धरीचा. भिडतसे तव काळ झाला, भिडतसे तव काळ झाला आवाज आतुर या दिलाचा. अजून तिने त्याच्याकडे पाहिलेलं नाहीये. तर भिडतसे तव काळ झाला आवाज आतुर या दिलाचा. होतसे जादू जराशी अन मेळ होई लोचनांचा. होतसे जादू जराशी अन मेळ होई लोचनांचा. मग काय होते बघा. विरघळती भावना अन उच्चांक होई स्पंदनांचा. विरघळती भावना अन उच्चांक होई स्पंदनांचा. होतसे शब्दांविळ मग प्रीती संगम दो मनांचा. होतसे शब्दांविळ मग प्रीती संगम दो मनांचा. स्तब्ध होई अवकाश गंगा, स्तब्ध होई अवकाश गंगा. थांबतो काटा सुईचा. आरंभ होई त्या घडीला मंत्रमुग्ध सहजीवनाचा. आरंभ होई त्या घडीला मंत्रमुग्ध सहजीवनाचा. आता हा झाला आहे कवितेचा पूर्वार्ध. याला एक उत्तरार्धही आहे. आपल्याला असं वाटतं की आता झालं सगळं सेटल. 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरही सुफळ संपूर्ण. पण बऱ्याचदा असं होत नाही. परिस्थितीचे चटके बसू लागल्यावर डोळ्यांवरची जादू उतरायला लागते. समज गैरसमज होऊ लागतात आणि मग नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. मग तोच दिल टूटा आशिक पुढे म्हणू लागतो, चालले जे काही व्हायला नको होते. चालले जे काही व्हायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी. ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी. श्वास ओंजळींमध्ये द्यायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू. कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू. चांदणे सुन्या रात्री, पुन्हा ती कोजागिरीची रात्र. चांदणे सुन्या रात्री प्यायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. एवढे जवळ आपण का कधी कसे आलो. एवढे जवळ आपण का कधी कसे आलो. हात त्या क्षणी हाती घ्यायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. एकटा बरा होतो एकटा जगत होतो. एकटा बरा होतो एकटा जगत होतो. वेड माणसांचे हे चायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. याचा पूर्वार्ध स्वरचित, उत्तरार्ध कवी अविनाश काठवडे यांचा. थँक्यू, धन्यवाद.